नमस्कार विद्यार्थी मित्र, कसे काय अभ्यास करताय ना? करायलाच हवा. आता आपण लेक्चर नंबर 6 स्टार्ट करणार आहे. लेक्चर नंबर 5 मध्ये आपण ऑलरेडी स्टॅचिओमेट्री कंप्लीट केलेली आहे. जवळजवळ सम बेसिक कॉन्सेप्ट संपलेले आहे. रिलेटेड टू एमएसटी सीईटी तरी संपलेलंच आहे. लिमिटिंग रिएजंट, एक्सेस रिएजंट हे आपण या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे. जो पॉइंट जेई आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी पण थोडाफार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पण पूर्ण आता जे स्टॅचिओमेट्री पर्यंत झालेलं आहे तिथपर्यंत सीईटी ला मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. सो या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं लिमिटिंग रिएजंट काय असणार आहे, एक्सेस रिएजंट काय असणार आहे, त्यानंतर लिमिटिंग रिएजंट एक्सेस रिएजंट नुसार क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, रिएक्टंट किती शिल्लक असणार आहे, रिएक्शन संपल्यानंतर प्रोडक्ट किती बनलेला असणार आहे, त्याचसोबत जे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत रिलेटेड टू डेन्सिटी ते आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचं आहे. आणि काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत जसं पर्सेंटेज प्युरिटी आहे, पर्सेंटेज इल्ड आहे, ऍटम इकॉनॉमी आहे, हे सगळे टर्म्स आज आपल्याला डिस्कस करायचे आहे. ओके, सो लेक्चरला आपण स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात पहिला पॉइंट आहे लिमिटिंग रिएजंट. आता लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय आणि एक्सेस रिएजंट म्हणजे काय? सगळ्यात पहिला असं लक्षात ठेवा की समजा रिएक्शन होत आहे. रिएक्शन जर होत असेल तर रिएक्शन मध्ये रिएक्टंट मॉलिक्युल्स असणार आहेत खूप सारे. मग रिएक्टंट मॉलिक्युल्स काय करतात, एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युल सोबत रिएक्ट होतो आणि एखादा प्रोडक्ट बनत आहे. मग आता मी काय केलं, हे दोन मॉलिक्युल्स आहेत समजा ए पेन ए पेन, हे दोन्ही काय होणार आहेत, रिएक्ट होणार आहेत आणि एक प्रोडक्ट बनवणार आहे. असे माझ्याकडे समजा 10 रेड पेन असतील आणि 8च ब्ल्यू पेन असतील तर किती प्रोडक्ट तयार होणार, तर काय होणार, 8 जोड्या ज्या आहेत त्या तयार होणार आणि 2 रेड पेन शिल्लक राहणार. म्हणजे संपला कोण, ब्ल्यू पेन संपला. रिएक्शन कंप्लीट झाली हे कोणी सांगितलं, ब्ल्यू पेन सांगितलं. म्हणजे रिएक्शन डिपेंड कोणावरती आहे, ब्ल्यू पेन वरती आहे, कारण रेड तर एक्सेस अमाउंट मध्ये अजून पण शिल्लक आहे. मग जो रिएक्टंट सगळ्यात पहिला संपतो किंवा ज्याच्यामुळे रिएक्शन स्टॉप होते त्याला आपण लिमिटिंग रिएजंट म्हणतो. आणि जो रिएक्टंट अजूनही शिल्लक आहे त्याला आपण काय म्हणतो, एक्सेस रिएक्टंट म्हणतो. क्लिअर आहे का? सो लिमिटिंग रिएजंट किंवा लिमिटिंग रिएक्टंट म्हणजे जो रिएक्टंट मॉलिक्यूल सगळ्यात पहिला रिएक्शन मध्ये संपणार आहे किंवा ज्याच्यामुळे रिएक्शन स्टॉप होणार आहे त्याला आपण लिमिटिंग रिएजंट किंवा लिमिटिंग रिएक्टंट असं म्हणणार आहे. आणि जो मॉलिक्यूल ज्याच्यामुळे रिएक्शन वर काहीही परिणाम होत नाही पण तो मॉलिक्यूल जास्त प्रमाणात असल्यामुळे शिल्लक राहतो त्याला आपण एक्सेस रिएक्टंट म्हणणार आहे. सो लिमिटिंग रिएजंटची डेफिनेशन लिहिलेली आहेत आणि एक्सेस रिएजंट सुद्धा लिहिलेली आहे. तो समजलं का लिमिटिंग रिएजंट काय, एक्सेस रिएजंट काय? आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. बघा, इकडे एक क्वेश्चन दिलेला आहे आणि काय आहे, हाऊ टू फाइंड लिमिटिंग रिएजंट हे आपल्याला जमलं पाहिजे. एकदा तुम्हाला लिमिटिंग रिएजंट काय आहे हे ओळखता आलं तर तिथून पुढे क्वेश्चन सोडवायला सोपं जातं. पहिला आपण लिमिटिंग रिएजंट काय आहे हे शोधूया. ठीक आहे, बघा या पूर्ण रिएक्शन मध्ये तुम्हाला जे पण दिलेलं आहे, बघा काय दिले, लिमिटिंग रिएजंट फाइंड करायचं आहे. 2 मोल्स ऑफ ए रिएक्टेड विथ 3 मोल्स ऑफ बी, म्हणजे 2 मोल जे आहेत ते ए चे आहेत, 3 मोल जे आहेत ते बी चे आहेत आणि सी तयार करतायत या रिएक्शनच्या अकॉर्डिंग. सगळ्यात पहिली स्टेप इनिशियल नंबर ऑफ मोल्स लिहायचे आहेत. इनिशियल नंबर ऑफ मोल्स मी लिहित आहे. ए चे किती आहेत, 2 आहेत, बी चे किती आहेत, बी चे 3 आहेत. प्रोडक्ट स्टार्टिंगला काहीही दिलेला नाहीये म्हणजे याचा अर्थ प्रोडक्ट स्टार्टिंगला किती आहे, 0 आहे असं कन्सिडर करायचं. आता आपल्याला लिमिटिंग रिएजंट फाइंड करायचं, त्यामुळे प्रोडक्टचा काही संबंध नाही आहे. आता बघा, जर तुम्ही बघितल्यावरती असं दिसत आहे की 2 मोल 3 मोल पेक्षा कमी आहेत म्हणजे हे लवकर संपणार, म्हणजे ए जो आहे तो लिमिटिंग रिएजंट असेल. पण असं अजिबात डोळे दाखवून आन्सर सांगायचं नाही आहे, कारण क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे त्याचे किती मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होत आहेत याच्यावर सगळा क्वेश्चन डिपेंड आहे. म्हणजे समजा जर मी या पद्धतीने सांगितलं की एक रेड पेन 2 ब्ल्यू पेन सोबत रिएक्शन करत आहे, मग 2 जर आपल्याकडे, म्हणजे हे 2 आहेत आणि हा 1 आहे, मग आपल्याकडे 2 रेड पेन आहेत आणि 3 ब्ल्यू पेन आहेत. एक रेड पेन आहे, काय करणार, 2 पेन सोबत रिएक्ट केला, 2 संपले, अजून एकच पेन शिल्लक आहे आणि आपल्याकडे एक रेड पेन आहे. मग एक रेड पेन साठी 2 ब्ल्यू पेनची गरज होती पण आपल्याकडे एकच आहे, म्हणजे याचा अर्थ ब्ल्यू पेन जो आहे तो लवकर समाप्त होणार आहे, म्हणजे ब्ल्यू पेन काय असणार आहे, लिमिटिंग रिएजंट असणार आहे. हे झालं तोंडी आपण आन्सर काढणं, पण कॅल्क्युलेशन न सुद्धा आपलं आन्सर आलं पाहिजे. म्हणजे बघा कसं येणार. सगळ्यात पहिला काय करायचं, मी इनिशियल नंबर ऑफ मोल्स लिहिले. नेक्स्ट पॉइंट आहे रिएक्टेड नंबर ऑफ मोल्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. मोल, ठीक आहे. रिएक्टेड मोल कसे लिहायचे बघा, जे पण तुमचा इनिशियल नंबर ऑफ मोल्स असेल त्याला काय करायचं, स्टॅचिओमेट्रीने डिवाइड करायचं. म्हणजे याची इथे येणार 2 डिवायडेड बाय 1, याची स्टॅचिओमेट्री 2 आहे म्हणजे इथे येणार 3 डिवायडेड बाय 2. ओके, सो याचं जे पण आन्सर येईल, काय आन्सर येईल बघायचं, 2 आलं आणि याचं आलं 1.5. या दोघांपैकी जी व्हॅल्यू लहान आहे, आता कोण आहे या दोघांमध्ये लहान व्हॅल्यू,
ओळखत आहे काय अडचण नाही. 1.5 जे आहे ते काय असणार आहे, लहान असणार आहे. जे लहान आहे तेच काय असणार आहे, लिमिटिंग रिएजंट असणार आहे. म्हणजे या केसमध्ये लिमिटिंग रिएजंट जो आहे तो कोण भेटलेला आहे, बी भेटलेला आहे. लिमिटिंग रिएजंट बी आहे. म्हणजेच त्याचा दुसरा जो आहे, जो शिल्लक असणार आहे तो कोण असणार आहे, ए असणार आहे, एक्सेस रिएजंट. सगळ्यात पहिला रिएजंट लिमिटिंग कोण आहे, एक्सेस कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर मग आपण समोर बघणार आहे की रिएक्शन मध्ये रिएक्शन कंप्लीट झाल्यावरती किती रिएक्टंट मॉलिक्यूल शिल्लक आहेत किंवा किती प्रोडक्ट मॉलिक्यूल तयार झालेले आहेत. हे पहिला तुम्हाला समजलं पाहिजे. हे क्लिअर आहे का, समजतंय का? ठीक आहे, व्हेरी गुड. सो हे जे आहे ते नोट डाऊन करून घ्या. यानंतर परत आपण एक 2-3 क्वेश्चन असे बघू ज्यामध्ये लिमिटिंग रिएजंट फाइंड करायचं आहे आणि मग त्यानंतर आपण समोर बघू की लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट जर दिले असतील तर याच्या अकॉर्डिंग आपण फायनल नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, चला तर मग क्वेश्चन बघूया. ठीक आहे, बघा यामध्ये काय, फाइंड लिमिटिंग रिएजंट इफ 4 मोल्स ऑफ N2 आर रिएक्टेड विथ 9 मोल्स ऑफ H2 एक्सेलरेट टू द रिएक्शन. आता ही जी रिएक्शन दिलेली आहे याला आपल्याला सांगायचं आहे की जर 4 मोल N2 चे असतील, 9 मोल H2 चे असतील तर लिमिटिंग रिएजंट कोण आहे. आता लिमिटिंग रिएजंट ओळखायला आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. आता कशा पद्धतीने बघा, सगळ्यात पहिला इनिशियल नंबर ऑफ मोल्स लिहायचे. ठीक आहे, पॉज करून व्हिडिओ स्वतः आधी क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि त्यानंतरच पहा. ठीक आहे, यामध्ये दिले 4 मोल्स ऑफ N2, 9 मोल्स ऑफ H2. सगळ्यात पहिला काय करायचं आहे, इनिशियल नंबर ऑफ मोल्स लिहायचे. इनिशियल नंबर ऑफ मोल्स लिह. नेक्स्ट स्टेप काय, रिएक्टेड मोल्स. रिएक्टेड मोल्स. ओके, रिएक्टेड मोल्स बघा काय येणार, 4 डिवायडेड बाय त्याची स्टॉइचियोमेट्री 1 आहे, 9 डिवायडेड बाय त्याची स्टॉइचियोमेट्री 3 आहे. सो इथं आन्सर येणार 4 डिवायडेड बाय 1, 9 डिवायडेड बाय 3. सो आन्सर आलं 4 आणि 3. तर यामध्ये लहान कोण मोठं कोण एवढं तरी ओळखत असेल, काय अडचण नाहीये. 4 आणि 3 मध्ये आपल्याला सांगता येतं की 4 मोठा आहे, 3 लहान आहे. म्हणजे हे जे आहे ते काय आलं, लिमिटिंग रिएजंट. 3 लिमिटिंग रिएजंट नाही आहे हे कन्फर्म लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी इथे कन्फ्युज होतात. 3 नंबर हा लिमिटिंग रिएजंट नाही. 3 नंबर ज्याचा आहे, कोणाचा आहे, H2 चा आहे. म्हणजे इथे येणार H2 इज लिमिटिंग रिएजंट. ओके, सो H2 मॉलिक्यूल म्हणजे हायड्रोजन जो आहे तो या ठिकाणी काय झालेला आहे, लिमिटिंग रिएजंट झालेला आहे. क्लिअर आहे का? ओके, नेक्स्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे. पॉज करा, पहिला क्वेश्चन स्वतः रीड करा, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि मग त्यानंतर मग बघत चला. ठीक आहे, कारण जेवढे क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणार आहे तेवढं तुम्हाला आन्सर येणार आहे. अदरवाईज फक्त माझ्यातलं बघून जर लिहिला तर काही समजणार नाही आहे. ठीक आहे, तो पहिला मी 2 गोष्टी लिहून घेतल्या. आपल्याला माहिती आहे या 2 गोष्टी करायच्यात आपल्याला, इनिशियल नंबर ऑफ मोल्स आणि रिएक्टेड नंबर ऑफ. बघा क्वेश्चन काय दिलाय, फाइंड लिमिटिंग रिएजंट. लिमिटिंग रिएजंट काढायचं आहे. इफ 6 मोल्स ऑफ SO2, SO2 चे किती मोल्स आहेत, 6 मोल आहेत. सेकंड नंबर, आर रिएक्टेड विथ 32 ग्रॅम ऑफ O2. आता बघा क्वेश्चन मध्ये काय दिलं, 32 ग्रॅम म्हणजे वेट दिलेला आहे. मग इथं डायरेक्ट 32 लिहू नका, काय लिहायचं आहे, इनिशियल नंबर ऑफ मोल्सच लिहायचे आहेत. नंबर ऑफ मोल मध्ये कन्वर्ट करा. 32 ग्रॅम म्हणजे नंबर ऑफ मोल किती असणार, तर ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती आहे, सॉरी मॉलिक्युलर वेट किती आहे, 32 आहे. 32 ग्रॅम म्हणजे वेट डिवायडेड बाय मोलार मास म्हणजे आपल्याला मिळणार नंबर ऑफ मोल्स. सो वेट बाय मोलार मास 32 डिवायडेड बाय, बघा इथं काढा, सो इथं काढायचं नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 इज इक्वल टू 32 वेट आहे डिवायडेड बाय 32 मोलार मास आहे, तुमचा आला 1. सो नंबर ऑफ मोल किती आले, 1 आला. 1 मी इथं पुट करतो. ठीक आहे, याच्या अकॉर्डिंग क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा काय येणार, 6 डिवायडेड बाय 2 स्टॉइचियोमेट्री, 1 डिवायडेड बाय 1 स्टॉइचियोमेट्री, 3 1. याच्यामध्ये कोण आहे, 3 आहे, सरळ सरळ ओळखत आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे आहे हे आलं लिमिटिंग रिएजंट. आता लिमिटिंग रिएजंट कोण आहे, 1 नाही. कोण आहे लिमिटिंग रिएजंट, ऑक्सिजन. सो काय येणार, O2 इज लिमिटिंग रिएजंट. ओके, आता लिमिटिंग रिएजंट तर ओळखताला काय अडचण नाहीये. आता आपल्याला बघायचं आहे की लिमिटिंग रिएजंटच्या युजनं आपण कशा पद्धतीने रिएक्टंट मॉलिक्युल्स मध्ये किती शिल्लक आहे मोल्स आणि प्रोडक्ट मॉलिक्युल मध्ये किती मोल्स तयार झालेले आहेत हे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या, मग आपण ते चेक करू. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे स्टेप वाईज कशा पद्धतीने आपण नंबर ऑफ मोल्स आफ्टर रिएक्शन काढणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, 8 ग्रॅम ऑफ H2 reacted with 6 × 10⁻23 molecules of O2 gives water vapor, then find. आता यापैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सगळेच क्वेश्चन तरी एकत्र येणार नाहीये. बघा एक तर लिमिटिंग रिएजंट कोणता विचारला जाऊ शकतो ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, कसं फाइंड करायचं आहे. मोल्स ऑफ एक्सेस रिएक्टंट लेफ्ट, जो रिएक्टंट लेफ्ट आहे तो किती शिल्लक आहे हे विचारलं जाऊ शकतं. प्रोडक्ट किती फॉर्म झालेला आहे हे विचारलं जाऊ शकतं. मास ऑफ रिएक्टंट लेफ्ट किती आहे, मास किती लेफ्ट आहे,
व्हॉल्यूम किती लेफ्ट आहे, मॉलिक्युल्स किती लेफ्ट आहेत, असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा प्रोडक्ट किती तयार झालेला आहे म्हणजे मोल झाले. तसेच मास ऑफ प्रोडक्ट विचारला जाऊ शकतो, व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट विचारला जाऊ शकतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ प्रोडक्ट विचारला जाऊ शकतं. या सगळ्या गोष्टी फाइंड करण्यासाठी सिंपल आपल्याकडे स्टेप वाईज मेथड आहे. बघा, सगळ्यात पहिला लिमिटिंग रिएजंट कोण आहे फाइंड करून घ्या. कसा फाइंड करतो आपण, इनिशियल नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स दिले असतील तर डायरेक्ट लिहा, दिले नसतील तर पहिला नंबर ऑफ मोल्स फाइंड करून घ्या. काय बघा, 8 ग्रॅम. 8 ग्रॅम याचा अर्थ काय येणार, 8 डिवायडेड बाय याचा मोलार मास आहे 2, म्हणजे याचं तुमचं आन्सर आलं 4. सो H2 चे नंबर ऑफ मोल्स आले 4 आणि मॉलिक्युल्स ऑफ O2 चे मॉलिक्युल्स दिलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ n अपॉन Na याच्या अकॉर्डिंग नंबर ऑफ मोल्स येणार. सो n ऑफ O2 इज इक्वल टू n अपॉन Na. ओके, Na म्हणजे आहे 6 × 10⁻23, हे पण 6 × 10⁻23, म्हणजे आन्सर आलं 1. ओके, सो O2 चा आला 1 नंबर ऑफ मोल्स. मी डायरेक्ट लिहिता येते. ठीक आहे, H2 चे किती आहेत, 4 नंबर ऑफ मोल्स. O2 चा किती आहे, 1 नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, तो आला 1, हा आला 4. आता याच्या अकॉर्डिंग क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. बघा, 4 डिवायडेड बाय 2 हे रिएक्टेड नंबर ऑफ मोल्स, 1 डिवायडेड बाय 1 हे रिएक्टेड नंबर ऑफ मोल्स. इथं आलं 2, इथं आलं 1. ओके, याच्या अकॉर्डिंग आपण काय बघतो, लिमिटिंग रिएजंट कोण आहे, म्हणजे हा लहान झाला म्हणजे हा झाला लिमिटिंग रिएजंट. ओके, सो कोण झाला, O2 इज अ लिमिटिंग रिएजंट. सो पहिल्या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर भेटलं O2. ओके, सो लिमिटिंग रिएजंट कोणाला, O2 आला. आता बघा कसं फायनल नंबर ऑफ मोल्स आफ्टर रिएक्शन नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे बघा. सगळ्यात पहिला हे आलं. आता रिएक्टेड मोल्स म्हणजे ज्यावेळी पण रिएक्शन होत आहे त्यावेळी कशा पद्धतीने फाइंड करायचं. आता जो लिमिटिंग रिएजंट आहे तो रिएक्शन स्टॉप करणार आहे, म्हणून काय करायचं, जी पण इथे लिमिटिंग रिएजंटची व्हॅल्यू असेल ती मायनस करून घ्यायची रिएक्टंट मधून आणि ऍड करायची प्रोडक्ट मध्ये. आता प्रोडक्ट काही नाही म्हणजे स्टार्टिंगला 0 असणार आहे. ओके, बघा इथे काय येणार, 2 - 1 1 - 1 आणि 0 + 1. ओके, याच्या अकॉर्डिंग अजून प्रोडक्ट असतील तर ऍड करत राहायचं, अजून रिएक्टंट असतील तर मायनस करत राहायचं. रिएक्टंट मधून जाणार आहे त्याच वेळी प्रोडक्ट बनणार आहे, हे या स्टेपला प्रूव्ह झालं. ठीक आहे, सो इथं बघा 2 - 1 आलं, इथं आन्सर आलं 1, इथं आलं 0, इथं आलं 1. ओके, सो ही जी व्हॅल्यूज आलेल्या आहेत हे फायनल नंबर ऑफ मोल्स आहेत का, तर नाही. लक्षात ठेवा का, कारण इथं आपण स्टॉइचियोमेट्री डिवाइड केलं होतं, म्हणजे याचा अर्थ फायनल नंबर ऑफ मोल्स जे असणार आहेत, फायनल मोल्स आफ्टर रिएक्शन. ओके, सो फायनल मोल्स आफ्टर रिएक्शन जे असणार आहेत ते काय असणार आहेत, स्टॉइचियोमेट्रीचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे हे येणार 1 × 2. ओके, इज इक्वल टू 2 आलं. हे येणार 0 × काही करा. ओके, सो 0 येणार आन्सर. सो याला 1 × 2 म्हणजे हे पण आलं 2 मोल्स. सो फायनल नंबर ऑफ मोल्स काय आले बघा, 2 मोल ऑफ H2, 0 मोल ऑफ O2 अँड 2 मोल ऑफ H2. हे तुम्हाला फायनल नंबर ऑफ मोल्स मिळालेले आहेत. आणि क्वेश्चन मध्ये दिल्या पद्धतीने हा गॅस मॉलिक्यूल आहे, हा गॅस मॉलिक्यूल आणि वॉटर वेपर म्हणजे वेपर पण नसणार, गॅस मध्ये असणार आहे. क्लिअर आहे. हे काय इम्पॉर्टंट आहे, हे गॅस स्टेट मध्ये आहे की नाही, कारण हे इम्पॉर्टंट आहे. जर एसटीपी कंडिशन दिली असेल, गॅसेस मॉलिक्यूललाच आपण 22.4 न मल्टिप्लाय करणार आहे. अदरवाइज आपण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जे आहे ते कशा पद्धतीने काढणार आहे, डेन्सिटीच्या अकॉर्डिंग काढणार आहे. म्हणजे नंबर ऑफ मोल्स मिळाले. आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू करूया. मोल्स ऑफ एक्सेस रिएक्टंट लेफ्ट. एक्सेस रिएक्टंट लेफ्ट कोण आहे, रिएक्टंट लेफ्ट आहे H2. H2 चे किती मोल शिल्लक आहेत, 2 मोल शिल्लक आहेत. तो आन्सर काय येणार बघा, एक्सेस रिएक्टंट लेफ्ट इज H2 आणि ज्याचे मोल शिल्लक आहेत 2 मोल. ओके, नेक्स्ट मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. प्रोडक्ट कोण आहे, H2O, जो किती बनलेला आहे 2 मोल, म्हणजे प्रोडक्ट जो फॉर्म झालेला आहे तो H2O आहे आणि जो बनलेला आहे 2 मोल. ओके, नेक्स्ट मास ऑफ रिएक्टंट लेफ्ट. आता रिएक्टंट लेफ्ट कोण आहे, H2 आणि जो 2 मोल शिल्लक आहेत, म्हणजे त्याचा मास कसं काढणार तुम्ही, नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास 2 म्हणजे आलं 4 ग्रॅम. क्लिअर आहे का. वाय मॅपच्या अकॉर्डिंग हे बाकी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मोल्स पर्यंत तुम्हाला आलं तर मोल्स नंतर तुम्ही वाय मॅपच्या अकॉर्डिंग कोणतीही व्हॅल्यू काढू शकता, काय अडचण नाही. व्हॉल्यूम ऍट एसटीपी, व्हॉल्यूम किती येणार, 2 मोल्स दिलेले आहेत H2O, तसं 2 × 22.4 म्हणजे आन्सर येणार 44.8 लिटर ऍट एस. क्लिअर आहे का. सो कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिला काय करायला पाहिजे, तुम्हाला फायनल नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत आणि एकदा का फायनल नंबर ऑफ मोल्स मिळाले तर याच्या अकॉर्डिंग वाय मॅप नुसार तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. क्लिअर आहे का. ओके, हा क्वेश्चन समजला असेल तर याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू आणि मग मी एक ट्रिक सांगतो. आता ट्रिक काय, सिंपल इथं सांगून देतो, काय अडचण नाही. बघा लक्ष द्या. जर तुम्हाला काही क्वेश्चन विचारला असेल, लिमिटिंग रिएजंट तर शोधायलाच लागणार आहे. एकदा लिमिटिंग रिएजंट सापडला तर काय करायचं, स्टॉइचियोमेट्रीज डायरेक्ट यूज करायचं. लिमिटिंग रिएजंट आणि दिलेला कोणताही प्रोडक्ट मॉलिक्यूल किंवा रिएक्टंट मॉलिक्यूल कसाही विचारला असेल तर त्याच्यानुसार स्टॉइचियोमेट्रीने तुम्ही आन्सर काढू शकताय, फक्त प्रोडक्ट मॉलिक्यूल काय आहे हे काढण्यासाठी. पण जर तुम्हाला किती मॉलिक्यूल शिल्लक आहे रिएक्टंट हे जर विचारलं असेल तर तुम्हाला या पद्धतीने जायला लागणार आहे.
पद्धत ही पण सोपीच आहे. उगाच ट्रिकच्या नादामध्ये एखादा क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होईल, पण सगळेच क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे असतील तर ही बेस्ट मेथड आहे. इनिशियल नंबर ऑफ मोल्स, रिएक्टेड नंबर ऑफ मोल्स, फायनल नंबर ऑफ मोल्स. ओके, इथं डिवाइड केलं, इथं मल्टिप्लाय केलं, आपला आन्सर आलेला आहे. एकदा नंबर ऑफ मोल्स मिळाले, तुम्ही काहीही विचारा, वायमॅपच्या अकॉर्डिंग तुम्हाला सॉल्व्ह करता येणार, काही अडचण नाही. ठीक आहे, सो हा पूर्ण चार्ट लिहून घ्या. आणि अजूनही वायमॅप मी काय म्हणत आहे समजून नसेल तर तो वेळेला व्हिडिओ तुम्ही पाहिला नसणार आहे. वायमॅपचा जो लेक्चर नंबर 4 आहे तुम्ही नक्की पहा. ठीक आहे, सो हे नोट डाऊन करून घ्या. आपण अजून एक क्वेश्चन ट्राय करू. ठीक आहे, तर आता आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की नंबर ऑफ मोल्स कशा पद्धतीने आपण फाइंड करतो आफ्टर रिएक्शन. ओके, लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट. सगळ्यात महत्वाची गोष्ट आधी लक्षात ठेवा, लिमिटिंग रिएजंट कधी युज करायचा आणि स्टाइचियोमेट्री कधी युज करायचा, हा क्वेश्चन सगळ्यांना भरपूर वेळा पडत असतो. सो मेन गोष्ट आहे स्टाइचियोमेट्री त्यावेळी युज करायचं ज्यावेळी क्वेश्चन मध्ये एकाच रिएक्टंट मॉलिक्यूल बद्दल माहिती दिली असते, आणि लिमिटिंग रिएजंट त्यावेळी युज करायचं ज्यावेळी रिएक्शनची माहिती 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट बद्दल दिलेली असते. ठीक आहे, तो बघा क्वेश्चन रीड करा. आणि हा क्वेश्चन जो आहे तो JMS 2026 चा आहे. ठीक आहे, तो या आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. रिएक्शन दिलेली आहे आणि काय सांगितलं बघा, 36 ग्रॅम ऑफ ए, म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 36 ग्रॅम ऑफ ए जे आहे ते आपलं 56 ग्रॅम ऑफ बी सोबत रिएक्ट होत आहे आणि AB2 देत आहे रिएक्शनच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, आणि काय सांगितले, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट, कोणते स्टेटमेंट्स करेक्ट आहेत असं सांगायचं आहे. ऑप्शन्स हे नाही आहेत ABCD, नाही तर म्हणाल की ABCD मधला एक ऑप्शन आहे, असं नाही. ABCD मधले कोणते स्टेटमेंट्स करेक्ट आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन मध्ये कॉम्बिनेशन होतं A and B, B and C, C and D, A and C, या टाइप मध्ये कॉम्बिनेशन होतं. ठीक आहे, सो आपल्याला सांगायचं होतं की कोणकोणते स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. ओके, सो क्वेश्चन सोडवायला स्टार्ट करूया. बघा रिएक्शन इथे लिहिलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय माहिती पाहिजे, इनिशियल नंबर ऑफ मोल्स माहिती पाहिजे. मग इनिशियल नंबर ऑफ मोल्स पहिला फाइंड करून घ्या. 36 ग्रॅम म्हणजे काय दिलेलं आहे, वेट दिलेला आहे. सो इनिशियल नंबर ऑफ मोल ए येणार 36 डिवायडेड बाय त्याचं मोलार मास जे आहे ते 60. ठीक आहे, सो आन्सर तुमचा आलं इथं 0.6. एन बी बघा फाइंड करून किती येणार आहे, इनिशियल नंबर ऑफ मोल बी किती 56 ग्रॅम दिलेला आहे. सो 56 डिवायडेड बाय 80 म्हणजे हे आन्सर आलं 0.7. सो दोन व्हॅल्यूज गावल्या तुम्हाला 0.6 आणि 0.7 मोल. आता हे आपण पुट करणार इनिशियल नंबर ऑफ मोल्स मध्ये. 0.6 0.7 कारण मोल्सच पुट करायचं आहे, वेट व्हॉल्यूम काही दिलेलं असते मोल्स मध्ये कन्वर्ट करायचं वायमॅपच्या अकॉर्डिंग आणि तुम्हाला जे असेल ते आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट रिएक्टेड मोल्स. रिएक्टेड मोल कसे लिहिणार आपण, दिलेल्या स्टाइचियोमेट्रीने डिवाइड करा. सो 0.6 बाय 1 0.7 बाय 2. तुमचा आन्सर आलं 0.6 आणि 0.35. ओके, आता या दोघांमध्ये लहान कोण सरळ सरळ दिसत आहे, या दोघांमध्ये लहान आहे बी, म्हणजे याचा अर्थ हे आलं लिमिटिंग रिएजंट. ओके, सो लिमिटिंग रिएजंट कोणाला, बी. आता स्टेटमेंट्स लगेच बघून नका, पहिला स्टेटमेंट बघितला सर रॉंग आहे, चला आला आन्सर, असं नाही. पहिला पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला स्टेटमेंट्स बघायचे आहेत. ठीक आहे, सो हे आन्सर आलं लिमिटिंग रिएजंटचं. नेक्स्ट आता इनिशियल प्रोडक्ट बद्दल काय दिलं नव्हतं म्हणजे 0 घेऊन चालायचं. नेक्स्ट आपण काय लिहितो बघा, रिएक्टेड मोल्स. आता जो लिमिटिंगचा असेल तो काय करणार आपण मायनस करणार. 0.6 मायनस 0.35, 0.35 मायनस 0.35 आणि हे येणार 0 प्लस 0.35. ओके, सो आन्सर जे आहे तुमचं काय येणार बघा, याचा आन्सर आलं 0.25, हे 0 आणि याचं आलं 0.35. ओके, सो 3 व्हॅल्यू झालेले आहेत. हे फायनल नंबर ऑफ मोल्स आले का, नाही. फायनल नंबर ऑफ मोल्स कसे येणार, याला आपण स्टाइचियोमेट्रीने मल्टिप्लाय करणार त्यावेळी आपल्याला फायनल नंबर ऑफ मोल्स भेटणार आहे. फायनल मोल्स बघा, फायनल मोल्स काय येणार 0.25 इंटू 1 म्हणजे 0.25. नेक्स्ट 0 इंटू 2 म्हणजे 0 आणि नेक्स्ट 0.35 इंटू 1 म्हणजे 0.3. सो हे फायनल नंबर ऑफ मोल्स मिळाले ए, बी आणि AB. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला मोकळे झालो आहे. बघा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं, स्टेटमेंट कोणकोणते करेक्ट सांगायचे. ए इज अ लिमिटिंग रिएजंट. आता बघा लिमिटिंग रिएजंट कोण आहे, ए आहे का, नाही. बी जो आहे तो लिमिटिंग रिएजंट आहे, म्हणजे ए काय आहे, एक्सेस रिएजंट पाहिजे होता किंवा जे आन्सर आहे ते काय पाहिजे होतं, बी इज लिमिटिंग रिएजंट पाहिजे. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, 77 ग्रॅम ऑफ AB2 इज फॉर्म. आता AB2 किती ग्रॅम फॉर्म झालाय ते आपल्याला काढायचं आहे. AB2 चे नंबर ऑफ मोल्स आपल्याकडे जवळ आहेत. मग आपल्याला जर वेट फॉर्म करायचं असेल तर वेट फाउंड करण्यासाठी आपल्याला माहिती आहे वेट ऑफ AB2 इज इक्वल टू काय येणार 0.35 इंटू मोलार मास. आता मोलार मास माहिती नाही, मोलार मास पहिला काढून घ्या AB2 चं. सो मोलार मास काय येणार बघा, इकडे काढायचं आहे मोलार मास ऑफ AB2. ओके, काय येणार A प्लस 2 टाइम्स B. A चं मोलार मास आहे 60 प्लस B चं मोलार मास आहे 80 इंटू 2 म्हणजे 160. सो हे तुमचा आन्सर येईल 220 ग्रॅम पर मोल. ओके, सो हे आलं मोलार मास ऑफ AB2. आता हे पुट करा मोलार मास ऑफ AB2, तुमचा आन्सर भेटेल वेट 0.35 इंटू 222.
सॉरी 220, ठीक आहे. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही तर तुम्हाला ते आन्सर भेटणार आहे बघा, 35 दुनी 70, अच्छा आले 7 आणि 35 दुनी 70 म्हणजे ते 7 आणि 70 म्हणजे 77. सो 77 ग्रॅम तुम्हाला भेटेल. ठीक आहे, हा 0 आणि हे दोन व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, काय अडचण नाही. 77 ग्रॅम आलेला आहे, 77 ग्रॅम, व्हेरी गुड. म्हणजे आपला आन्सर जे आहे 77 ग्रॅम ऑफ AB2 फॉर्म्ड, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, मोलार मास ऑफ AB2 इज 140 ग्रॅम पर मोल. आताच काढला आपण मोलार मास ऑफ AB2 किती आलं, 220 ग्रॅम पर मोल आहे आणि इथं दिलेलं आहे 140 ग्रॅम पर मोल, म्हणजे हे काय चुकीचं आहे. लास्ट वाला क्वेश्चन चेक करा. 15 ग्रॅम ऑफ A इज लेफ्ट अनरिएक्टेड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ रिएक्शन. 0.25 रिकामा म्हणजे शिल्लक आहे, म्हणजे याचा अर्थ आपण इथं वेट ऑफ ए काढा. वेट ऑफ ए येणार 0.25 इंटू इथे 60. ओके, सो हे जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर 0.25 ला 1/4 पण लिहू शकता. सो डिवाइड केल्यानंतर तुम्हाला इथं भेटेल 15. सो 15 ग्रॅम. ओके, सो या आन्सर आला 15 ग्रॅम. अरे 15 ग्रॅमच दिलेला आहे, त्यामुळे हे पण काय आहे, करेक्ट आहे. सो दोन स्टेटमेंट तुमची करेक्ट आली, बी अँड डी. ओके, सो हा जेईई मेन्स 2026 चा क्वेश्चन होता. इझी क्वेश्चन असतात, अवघड क्वेश्चन नाही आहेत. फक्त तुम्हाला स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत. काय स्टेप आहेत, इनिशियल नंबर ऑफ मोल्स, रिएक्टेड नंबर ऑफ मोल्स, लिमिटिंग रिएजंट आणि फायनल नंबर ऑफ मोल्स. बस याच्यानुसारच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. मग तो कोणताही क्वेश्चन असतो तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, काय अडचण नाही. हे नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर मग आपण नेक्स्ट पॉइंटला स्टार्ट करायचं आहे, म्हणजे जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे रिलेटेड टू डेन्सिटी, हा पॉइंट आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, हे लिहून घ्या. बाकी सगळे जे आहे ते प्रॅक्टिस सेशन मध्ये आपण एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे इम्पॉर्टंट टर्म्स. आता इम्पॉर्टंट टर्म्स मध्ये पण काय, सगळ्यात पहिला आपल्याला बघायचं आहे रिलेटेड टू डेन्सिटी. डेन्सिटीच्या रिलेटेड मध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, तर दोन प्रकारचे यामध्ये केसेस आहेत. पहिली केस आहे की जर सॉलिड किंवा लिक्विड पार्टिकल असेल किंवा मॉलिक्यूल असेल तर कशा पद्धतीने ऍक्ट होणार आहे, आणि जर तो मॉलिक्यूल गॅसेस फॉर्म मध्ये असेल तर कशा पद्धतीने डेन्सिटी ऍक्ट होणार आहे. सो सगळ्यात पहिला आपण सॉलिड आणि लिक्विड असेल तर त्या पद्धतीची केस बघूया. त्यामध्ये दोन प्रकारच्या डेन्सिटीज आहेत, एक आहे ऍब्सोल्यूट डेन्सिटी, एक आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. ऍब्सोल्यूट डेन्सिटी म्हणजे जी डेन्सिटी आपण रेग्युलर काढतो. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास अपॉन व्हॉल्यूम जे फॉर्म्युला आहे त्यालाच आपण ऍब्सोल्यूट डेन्सिटी म्हणणार आहे. सो ऍब्सोल्यूट डेन्सिटी त्याचं एसआय युनिट माहिती आहे आपल्याला, किलोग्राम पर मीटर क्यूब आहे, किंवा कॉमन युनिट काय ग्रॅम पर ml, किंवा याला ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब सुद्धा म्हटलं जातं, काय अडचण नाही. बघा क्वेश्चन काय, फाइंड डेन्सिटी ऑफ 10 ग्रॅम ऑफ HNO3 प्रेझेंट इन 50 ml ऑफ सोल्युशन. 50 ml सोल्युशन आहे, वेट दिलेला आहे, बस सिंपल. डेन्सिटी कशी काढणार, जर तुम्हाला डेन्सिटी मध्ये ऍब्सोल्यूट की रिलेटिव्ह असं काही दिलेलं नसेल तर 100% ऍब्सोल्यूटच डेन्सिटी विचारलेलं लक्षात ठेवा. सो बाय डिफॉल्ट ऍब्सोल्यूट डेन्सिटी असते. सो डेन्सिटी इज इक्वल टू वेट अपॉन व्हॉल्यूम, दॅट इज इक्वल टू 0.2 ग्रॅम पर ml. ओके, सिंपल आहे. फक्त काय केलं, वेट अपॉन व्हॉल्यूम केलं आणि ज्याच्या अकॉर्डिंग आपल्याला आन्सर मिळालेलं आहे 0.2 ग्रॅम पर ml. सॉल्व्ह करू शकता, इझी आहे. फक्त आपल्याला काय रिलेटेड टर्म्स म्हणजे त्या टर्म्स काय आहेत, कशा आहेत, जर क्वेश्चन मध्ये आला तर आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे, माहिती पाहिजे की ती टर्म नेमकी काय आहे, त्यासाठी हे सगळं लिहून देत आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी, आता रिलेट मध्ये रिलेटिव्ह कोणताही शब्द आला तर लक्षात ठेवा, रिलेट मध्ये आपण माहिती सांगतो, म्हणजे याच्या रिलेट मध्ये याची किती डेन्सिटी आहे म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी. मग बघा कशाच्या रिलेट मध्ये सांगत आहे, तर H2O मॉलिक्यूलच्या 4 डिग्री सेल्सिअस वर जे पण टेम्परेचर असणार आहे त्या टेम्परेचरवर जी पण डेन्सिटी असणार आहे H2O ची म्हणजे वॉटर मॉलिक्यूलची, त्याला आपण काय करणार आहे, रिलेट करणार आहे जो पण मॉलिक्यूल असेल त्याच्यासोबत, आणि मग आपण सांगणार त्याची डेन्सिटी काय, म्हणजे काय ऍब्सोल्यूट डेन्सिटी ऑफ दॅट मॉलिक्यूल डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ H2O ऍट 4 डिग्री सेल्सिअस, म्हणजे काय रिलेटिव्ह डेन्सिटी आहे. आता डेन्सिटी ऍट 4 डिग्री सेल्सिअस काय आहे, 1 ग्रॅम पर ml आहे, म्हणजे 1 जर पुट केला तर तुम्हाला डायरेक्ट मिळेल. रिलेटिव्ह डेन्सिटी ऍब्सोल्यूट डेन्सिटी सेमच आहे. रिलेटिव्ह डेन्सिटीला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतात, हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सिंपल एकच लक्षात ठेवा, ऍब्सोल्यूट डेन्सिटी रिलेटिव्ह डेन्सिटी सगळ्याचा आन्सर सेमच येणार आहे. जी रिलेटिव्ह डेन्सिटी असणार आहे त्याला काही युनिट नाही आहे, कारण डेन्सिटी अपॉन डेन्सिटी म्हणजे युनिटलेस क्वांटिटी झाली, त्यामुळे याला डेन्सिटीचा युनिट नाही आणि या डेन्सिटीचं युनिट आहे. आणि ही डेन्सिटीची मॅग्निट्यूड जे आहे ते सेमच येणार आहे, कारण डेन्सिटी ऍट H2O किती आहे, 1 ग्रॅम पर ml आहे. ठीक आहे, तो क्वेश्चन रिलेट बघा काय ना, फाइंड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 3 ग्रॅम युरिया डिझॉल्व्ड इन 100 ml ऑफ सोल्युशन. आता 100 ml सोल्युशन मध्ये 30 ग्रॅम जर युरिया आपण मिक्स केला तर त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असं विचारलेलं आहे. मग रिलेटिव्ह डेन्सिटी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सांगितल्या पद्धतीनं ऍब्सोल्यूट डेन्सिटीज आहे, फक्त त्याला युनिट नसणार आहे. सो काय येणार बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू 30 ग्रॅम युरिया वेट अपॉन व्हॉल्यूम 100 ml, दॅट इज इक्वल टू 0.3. आता इथं समोर लिहायचं नाही ग्रॅम पर ml, कारण ही युनिटलेस क्वांटिटी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, सिंपल आहे. हे टर्म्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या, त्यानंतर मग आपण
केस नंबर 2 फॉर गॅसेस मॉलिक्यूल बुक. ठीक आहे, हे नोट डाऊन करून. तर सेकंड नंबरची केस आता आपल्याला बघायची आहे, ती आहे गॅसेस मॉलिक्यूल. तर गॅसेस मॉलिक्यूल साठी मेनली 3 डेन्सिटीज आहेत. कोणकोणत्या बघा, पहिले ऍब्सोल्यूट डेन्सिटी, सेकंड नंबर आहे रिलेटिव्ह डेन्सिटी आणि थर्ड नंबर इम्पॉर्टंट आहे वेपर डेन्सिटी. कारण यावरून क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता बघा एका लाईन बघूया. जी आपली ऍब्सोल्यूट डेन्सिटी आहे ती म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम किंवा वेट अपॉन व्हॉल्यूम आपण ज्याला म्हणतो. वेट अपॉन व्हॉल्यूम मध्ये बघा, व्हॉल्यूम जे आहे ते गॅसेस मॉलिक्यूलचं चेंज होत असतं विथ रिस्पेक्ट टू प्रेशर अँड टेम्परेचर. त्यामुळे व्हॉल्यूमला आपल्याला प्रेशर अँड टेम्परेचरच्या टर्म्स मध्ये लिहिणं गरजेचं आहे. मग आपण काय केलेलं आहे, डेन्सिटी इज इक्वल टू प्रेशर इंटू मोलार मास अपॉन आर इंटू टी, या पद्धतीचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. हा फॉर्म्युला आला कुठून, आता हे समोर तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर शिकल्यानंतर समजेल की पीव्ही इज इक्वल टू एन आर टी, हे एक आयडियल गॅस इक्वेशन आहे. या गॅसच्या अकॉर्डिंग हा फॉर्म्युला आलेला आहे. म्हणजे काय केलं त्यांनी, नंबर ऑफ मोल साठी वेट अपॉन व्हॉल्यूम पुट केलं, सॉरी नंबर ऑफ मोल साठी वेट अपॉन मोलार मास पुट केलं. वेट अपॉन व्हॉल्यूम पाहिजे, मग हे व्हॉल्यूम इकडे घेतलं, वेट अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी आलं, हे आरटी तिकडे पाठवलं आणि जे डिवायडेड मध्ये मोलार मास होतं ते पण तिकडे मल्टिप्लाय झालं. सो हा फॉर्म्युला भेटला प्रेशर इंटू मोलार मास अपॉन आर इंटू टी. आता या सगळ्या व्हॅल्यूज काय काय आहेत बघा. पी म्हणजे प्रेशर आहे जे एटीएम मध्ये काउंट करायचं आहे, एम म्हणजे मोलार मास आहे जे ग्रॅम पर मोल मध्ये काउंट होणार, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे ज्याच्या व्हॅल्यूज 3 असतात, एक जूल मध्ये असते, एक लिटर एटीएम मध्ये असते आणि एक असते कॅलरी मध्ये. आता इथं सध्या आपल्याला हे एटीएम मध्ये आणि हे व्हॉल्यूम जे आहे ते लिटर मध्ये येणार आहे, त्यामुळे आपल्याला लिटर एटीएम पर मोल केल्विन घ्यायचं आहे. ठीक आहे, सो टेम्परेचर जे आहे ते किती येणार आहे, केल्विन मध्ये घेणार आहे. सो ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत हे पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, ऍब्सोल्यूट डेन्सिटी भेटणार आहे. त्याचं युनिट मात्र जे असणार आहे ते युनिट असणार आहे ग्रॅम पर लिटर. हे इम्पॉर्टंट आहे, कारण काय इथून मागे आपण युनिट बघितलं ग्रॅम पर एम एल, पण इथं काय व्हॉल्यूम लिटर मध्ये आल्यामुळं जे युनिट आहे ते ग्रॅम पर लिटर येणार आहे. ठीक आहे, हे ऍब्सोल्यूट डेन्सिटी झालं. त्यानंतर बघा रिलेटिव्ह डेन्सिटी. आता सांगितल्या पद्धतीनं मागं पण आपण रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे हेच बघितलेलं आहे की एखाद्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीसोबत रिलेट करणं म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे सांगितलेलं आहे डेन्सिटी ऑफ वन गॅस विथ रिस्पेक्ट टू अनदर गॅस ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे सेम टेम्परेचर प्रेशर असेल आणि दुसऱ्या गॅस सोबत आपल्याला जर त्याचं रिलेट मध्ये सांगायची असेल डेन्सिटी किती आहे, त्याला आपण रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतो. रिलेटिव्ह डेन्सिटी काय, ऍब्सोल्यूट डेन्सिटी ऑफ वन, ज्याची आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे त्या गॅसची, डिवायडेड बाय ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये काढायचा आहे तो गॅसचा आपल्याला डिवाइड मध्ये ठेवायचा आहे. तो काय केलं बघा, PM1 अपॉन RT हा ऍब्सोल्यूट डेन्सिटी वाला जो फॉर्म्युला आहे तो पुट केला, कारण प्रेशर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, आर तर कॉन्स्टंटच आहे. PM2 बाय RT हे AD2 चं ठेवलं, P ला P कॅन्सल, RT ला RT कॅन्सल, सो हे काय होणार M1 अपॉन M2 येणार. म्हणून मी इथे लिहिलं रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू मोलार मास ऑफ वन अपॉन मोलार मास ऑफ, ज्याचा आपल्याला काढायचं आहे ते वरती राहणार, ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये काढायचं ते खाली राहणार. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. लास्ट पॉइंट आहे वेपर डेन्सिटी. आणि यावरून क्वेश्चन का विचारले जातात, कारण क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायरेक्ट मोलार मास देण्याजागी वेपर डेन्सिटी दिली जाते, मग त्यावरून आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे, सो त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. वेपर डेन्सिटी रिलेटिव्ह डेन्सिटीचाच टाईप आहे, फक्त जो अनदर गॅस आहे त्या ठिकाणी डायरेक्ट त्यांनी काय केलेलं आहे, H2 गॅस पुट केलेला आहे. मग H2 गॅस पुट केला म्हणजे M1 बाय M2 असतं. सो मोलार मास M, जर Mच असणार आहे मोलार मास ज्या गॅसचं काढायचं आपल्याला त्याचं, डिवायडेड बाय H2 चं मोलार मास 2 ग्रॅम आहे, त्यामुळे मी 2 पुट केलं. म्हणजे M/2 हे आपल्याला मिळालं वेपर डेन्सिटी, किंवा मोलार मास जर वेपर डेन्सिटी वरून काढायची असेल तर 2 इंटू वेपर डेन्सिटी, अशा पद्धतीने मोलार मासचा फॉर्म्युला येणार आहे. ठीक आहे, सो डेन्सिटी रिलेटेड एवढ्याच टर्म्स आहेत, या सगळ्या टर्म तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आपण आल्यानंतर किंवा याच्या रिलेटेड असा डायरेक्ट काय क्वेश्चन येत नाही, तुम्हाला ते क्वेश्चन मध्ये मेन्शन असणार आहे. म्हणजे वेपर डेन्सिटी एवढी आहे, मग त्यावरून तुम्हाला समजलं पाहिजे की वेपर डेन्सिटी ही आहे तर मोलार मास 2 इंटू वेपर डेन्सिटी असणार आहे. सो या टाईपचे जे फॉर्म्युलेज आहेत हे इम्पॉर्टंट आहेत आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना. हे सगळं काय आहे, यावरून डायरेक्ट क्वेश्चन काय येणार नाहीये. ओके, सो हे नोट डाऊन करून घ्या. आपण नेक्स्ट पॉईंट म्हणजे पर्सेंटेज प्युरिटी, पर्सेंटेज इल्ड आणि पर्सेंटेज ऍटॉम इकॉनॉमी स्टार्ट. ठीक आहे, तर लास्ट पॉईंट पर्सेंटेज इल्ड, पर्सेंटेज प्युरिटी आणि पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी, हे सगळे मी आता एकत्र लिहिलेले आहेत, फॉर्म्युलेज लिहिलेले आहेत. पण सगळ्यात पहिला समजून घ्या ह्या तिन्ही टर्म्स काय काय आहेत. बघा, पर्सेंटेज इल्ड. पर्सेंटेज इल्ड म्हणजे काय की ऍक्च्युअल मध्ये मी किती इल्ड करणार आहे आणि किती इल्ड माझ्या पेपरवरती आहे. म्हणजे ज्यावेळी मी रिएक्शन लिहिली, ती रिएक्शन लिहित असताना मी व्यवस्थित रिएक्शन लिहिली होती आणि त्यामध्ये समजा एक 10 ग्रॅम प्रोडक्ट बनायला पाहिजे होता, पण ऍक्च्युअल मध्ये तो प्रोडक्ट बनला 5 ग्रॅम. म्हणजे याचा अर्थ पर्सेंटेज इल्ड किती झालं तर 50% इल्ड झालेलं आहे, बाकीचं इल्ड झालेलं नाही. याला आपण पर्सेंटेज इल्ड म्हणणार. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये कमी थोडं इल्ड होणार आहे, पण मी पेपर वर्क करत असताना खूप जास्त इल्ड त्यामध्ये काय केलं होतं, कॅल्क्युलेट केलं होतं. सो त्यामुळे याचा फॉर्म्युला होतो ऍक्च्युअल इल्ड म्हणजे जे प्रॅक्टिकली झालेलं आहे, डिवायडेड बाय थेरॉटिकली इल्ड म्हणजे जे आपण कॅल्क्युलेटेड केलेलं आहे, इंटू 100, हे आपल्याला मिळणार आहे पर्सेंटेज इल्ड. क्लिअर आहे का पर्सेंटेज इल्ड? हे कशामुळे होऊ शकतं तर हे त्या
रिॲक्शन होत असताना आपण पेपरवरती घेतलेली कंडिशन ही ऍक्च्युअल मध्ये जर मॅच नाही झाली तर त्यावेळी या गोष्टी होऊ शकतात. नेक्स्ट आहे पर्सेंटेज प्युरिटी. आता हे आपण बघितलेलं आहे की प्युअर कंपाऊंड आहे, किती पर्सेंट प्युअर आहे, किती पर्सेंट इम्प्युअर कंपाऊंड आहे, हे सांगणं म्हणजे सिंपल आहे. पर्सेंटेज प्युरिटी म्हणजे काय, समजा तुम्ही एखादी गोष्ट घेतली, ठीक आहे, समजा मला आता राईस घ्यायचा, समजा दुकानात गेलो मी राईस घेण्यासाठी, एक राईस घेऊन आलो. आता त्या राईस मध्ये मी काय केलं, साफ केलं, म्हणजे त्यानंतर क्लीन केला तो राईस. क्लीन केल्यानंतर मला असं दिसून आलं की ज्यावेळी मी 100 ग्रॅम तांदूळ घेतलं होतं त्यातलं 90 ग्रॅम तांदूळ होतं, बाकीचं 10 ग्रॅम काय ते होतं, त्यामध्ये इम्प्युरिटीज होती. म्हणजे याचा अर्थ 90 ग्रॅमच प्युअर तांदूळ आहे, म्हणजे त्या तांदळाची प्युरिटी किती झाली तर 90% झाली. या पद्धतीनेच प्युरिटी आपण सांगतो. म्हणजे काय, ऍक्च्युअल मध्ये आपण जे घेणार आहे ते सॅम्पल असणार आहे, म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे, इम्प्युरिटीज असणार आहेत आणि प्युअर कंपाऊंड पण असणार आहे, आणि त्यामधून प्युअर कंपाऊंड किती पर्सेंट आहे ती म्हणजे त्याची पर्सेंटेज प्युरिटी आहे. म्हणून त्याचा फॉर्म्युला बघा काय, वेट ऑफ प्युअर कंपाऊंड डिवायडेड बाय वेट ऑफ सॅम्पल. जे सॅम्पल असेल वरती काय असणार, प्युअर कंपाऊंड असणार आहे इंटू 100 असणार आहे. या ठिकाणी तुम्ही नंबर ऑफ मोल्स वगैरे काही घ्यायचं नाही, इथं तुम्ही असं करू शकताय, नंबर ऑफ मोल्स बाय नंबर ऑफ मोल्स, वेट बाय वेट, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. पण इथं फक्त वेटच्या टर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे, वेट ऑफ प्युअर कंपाऊंड अपॉन वेट ऑफ सॅम्पल इंटू 100, जे आपल्याला मिळणार आहे पर्सेंटेज प्युरिटी. नेक्स्ट, पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी. आता हा शब्द जो आहे तो आपल्याला ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री मध्ये सुद्धा आलेला आहे. पण पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी म्हणजे समजून घ्या की हा टर्म कशासाठी युज केला जातो, की आपण जो प्रोडक्ट तयार करत आहे आणि जे आपण रिएक्टंट युज करत आहे ते किती इफिशियंट आहेत हे समजण्यासाठी आपण पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी युज करतो. म्हणजे थोडक्यात बघा, जर आपल्याला एखादा प्रोडक्ट बनवायचा आहे आणि तो प्रोडक्ट 10 ग्रॅम बनत आहे आणि त्यासाठी जो माल लागत आहे किंवा जो रिएक्टंट लागत आहे तो रिएक्टंट 200 ग्रॅम 300 ग्रॅम असा लागत आहे. म्हणजे 300 ग्रॅम मधून बनत किती आहे, 10 ग्रॅम फक्त प्रोडक्ट बनत आहे, बाकी सगळी इम्प्युरिटीज आहे. म्हणजे याचा अर्थ इथं पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी व्यवस्थित बसत नाहीये. पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी आपल्याला काय सांगते, तर किती ग्रॅम प्रोडक्ट, डिझायर्ड प्रोडक्ट जो आहे तो बनत आहे आणि किती रिएक्टंट त्यासाठी युज केलेला आहे याचा रिलेट जो आहे तो आपल्याला सांगतं. म्हणजे काय, समजा मी 100 ग्रॅम रिएक्टंट युज केले सगळे मिळून आणि 10 ग्रॅम प्रोडक्ट माझा तयार झाला, तर प्रोडक्ट 10 ग्रॅम तयार झाला 100 ग्रॅम पैकी, म्हणजे पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी किती आहे, फक्त 10% आहे. मग याचा फॉर्म्युला काय बघा, डिझायर्ड प्रोडक्टचं मॉलिक्युलर मास जे पण असेल किंवा फॉर्म्युला मास जे पण असेल डिवायडेड बाय सगळ्या रिएक्टंट मॉलिक्युलची सम जी असणार आहे ती आपण डिवाइड मध्ये टाकणार इंटू 100, म्हणजे आपल्याला पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी भेटणार आहे. क्लिअर आहे का? या तिन्ही टर्म्स तुम्हाला क्लिअर असतील तर हे क्वेश्चन इझिली सुटून जातील. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिला क्वेश्चन कोणता आहे, जो की जेईई मेन्स 2025 मध्ये विचारलेला आहे क्वेश्चन, म्हणून हा घेतलेला आहे. ठीक आहे, तो काय, द अमाउंट ऑफ कॅल्शियम ऑक्साइड प्रोड्यूस्ड ऑन द हिटिंग ऑफ 150 किलोग्राम लाइमस्टोन विच इज 75% प्युअर. सगळ्यात पहिला काय करा, रिएक्शन लिहून घ्या. काय होणार आहे, CaCO3 ला आपण काय करणार आहे, हीट करणार आहे, त्यावेळी आपल्याला CaO प्लस CO2 भेटणार आहे. ओके, सो ही रिएक्शन आहे, काय अडचण नाही. आता या रिएक्शनच्या अकॉर्डिंग तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. काय येणार बघा, 75% प्युअर सांगितले, म्हणजे काय 150 किलोग्राम लाइमस्टोन दिलेला आहे, म्हणजे CaCO3 150 किलोग्राम आहे, पण त्या 150 किलोग्राम मध्ये 75% प्युअर आहे. म्हणजे पहिला काय करायला पाहिजे तुम्हाला, 150 चं 75% घ्यायला पाहिजे. सो 150 अपॉन 75 इंटू 100. ओके, हे जे मिळालं तुम्हाला आता हे प्युअर वेट मिळालं कशाचं, CaCO3चं. मग आता तुम्ही स्टाइचियोमेट्री युज करू शकता. स्टाइचियोमेट्री आपण शिकलेलं आहे, याचं वेट आणि याचं वेट विचारलेलं आहे, बरोबर आहे ना. याचं वेट दिलेलं आहे, याचं वेट विचारलेलं आहे. अकॉर्डिंगली आता याचं वेट दिलेलं आहे, मी लिहिता येतं 150 इंटू 75 अपॉन 100. ओके, तुम्ही सॉल्व्ह करू शकता, काय अडचण नाही. बघा 25 त्रिक 75, 25 चौक 100, 4 ने याला डिवाइड करा आणि हे म्हणजे कॅल्क्युलेशन करू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे, असंच ठेवत आहे. याच्यानंतर याचं W तुम्हाला विचारलेलं आहे. ऍट स्टाइचियोमेट्री CaCO3 आपल्याला माहिती आहे 100 ग्रॅम देतं. सो हे 100 ग्रॅम असेल तर CO किती असणार आहे, 40 आणि 16 किती असणार आहे, 40 आणि 16 56. सो हे असणार आहे 56. सो क्रॉस मल्टिप्लाय करा, तुम्हाला वेट म्हणजे W तुम्हाला भेटून जाईल. किती येणार बघा, W इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन तुम्हालाच करायचं आहे. ठीक आहे, सो मी इथं फक्त पुट करत आहे व्हॅल्यू. W इज इक्वल टू इथं आलं बघा 45/4, 45 अपॉन 4 इंटू 56. ओके, हे झालं मल्टिप्लाइड, हे दोन मल्टिप्लाइड होते, हे डिवाइड होणार इंटू 100. ओके, या पद्धतीने. सो हे तुम्ही मल्टिप्लाय करू शकताय, काय अडचण नाही, डिवाइड करू शकताय आणि हे आन्सर काढू शकता. एवढं तरी तुम्हाला येते, काय अडचण नाही. जेईचा क्वेश्चन आहे म्हणजे कॅल्क्युलेशन तेवढं तरी जमायला पाहिजे. तर इथं जे पण वेट येईल ते फायनल वेट असणार आहे तुमचं किलोग्राम मध्ये, कारण आपण इथं 150 किलोग्राम डायरेक्ट घेतलं होतं. ओके, सो इथं तुम्हाला आन्सर भेटेल, ते तुम्हाला इथं पुट करायचं. नेक्स्ट, व्हॉट इज द पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी व्हेन फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट इज 65 युनिट, म्हणजे युनिफाईड मास, अँड सम ऑफ द फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिएक्टंट इज 130 युनिट, म्हणजे युनिफाईड मास. ठीक आहे,
सो याच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचं आहे, पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी काढायचं आहे. सीईटी 2026 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, म्हणजे एमएसटी सीईटी मध्ये पण पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमीचे क्वेश्चन विचारायला स्टार्ट केलेले आहे. ठीक आहे, तो बघा याचा आन्सर काय येणार, सिंपल फॉर्म्युला आपण ऑलरेडी इकडे डिस्कस केलेला आहे बघा. पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी इज इक्वल टू पर्सेंटेज काय करणार आहे, फॉर्म्युला मास ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय फॉर्म्युला मास ऑफ ऑल रिएक्टंटची सम. मग इथं डायरेक्ट तसंच दिलेलं आहे, 65 जे आहे तो प्रोडक्टचा मास आहे आणि 130 जे आहे ते सगळ्या रिएक्टंटची सम आहे. मग डायरेक्ट काय करणार, पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी इज इक्वल टू काय येणार, 65 अपॉन 130 इंटू 100. बघा डायरेक्ट दिसत आहे 65 2 जार 130, 2 न डिवाइड केलं 50. तुमचा आन्सर येणार याचं 50%. ओके, क्लिअर आहे का, समजलं असेल, काय अडचण नाही, सगळं नोट डाऊन करून घ्या. आता इथं आपलं जे 3 गोष्टी आहेत किंवा आयएमपी टर्म्स आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. तसं बघायला गेलं तर हे आता सम बेसिक कॉन्सेप्टचं शेवटचं लेक्चर असणार आहे. म्हणजे याच्यानंतर एक लेक्चर येणार आहे, त्यामध्ये कन्सन्ट्रेशन टर्म्स आपण डिटेलमध्ये बघणार आहे थोडं. मग कन्सन्ट्रेशन टर्म्स या जो पॉईंट आहे तो सोल्युशन चॅप्टर मध्ये पण परत येणार आहे. सो कन्सन्ट्रेशन टर्म तर आपण यामध्ये बघणारच आहे. सो लास्ट लेक्चर ते असेल. पण बाकी सगळे जे कॅल्क्युलेशन आहे, बाकी मोल्स काय आहेत, वायमॅप काय आहे, लिमिटिंग रिएजंट काय, एक्सेस रिएजंट काय, त्यानंतर स्टाइचोमेट्री काय, क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, सगळे पॉइंट्स मी कव्हर केलेले आहेत. फक्त तुमचं काम आहे की सगळे लेक्चर व्यवस्थित बघणे आणि क्वेश्चन जेवढे मॅक्सिमम होतील तेवढे सॉल्व्ह करणे. सगळे पीवायक्यूज तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता, काय अडचण नाही. तुम्ही पीवायक्यूज बुक घेऊ शकताय किंवा भरपूर सारे ऍप्स अवेलेबल आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला पीवायक्यूज काय करतात, प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, सो तुम्ही हे सगळं काही करू शकताय. हवं तर मी कमेंट सेक्शन मध्ये, पिन कमेंट मध्ये तुम्हाला त्या ऍपचं नाव सुद्धा देईन. ते ऍप तुम्ही डाउनलोड करून त्यावरून क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, काय अडचण नाही आहे. ठीक आहे, सो अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जितका पॉसिबल होईल त्या सर्व विद्यार्थ्यांसोबत तुम्ही शेअर करा. ठीक आहे, सो भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत